प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे की आपल्याला आज समक्ष देवाच्या नावात प्रभू येशूच्या नावात एकत्रित येऊन त्याची भक्ती करण्याची संधी मिळालेली आहे. आणि तुम्ही जे आज यूट्यूब, फेसबुक इतर माध्यमातून संदेश ऐकत आहात त्या तुमचंही मंडळीच्या वतीने मी स्वागत करतो. आणि सध्या आपण अब्रामाच्या जीवनावरची एक संदेश मालिका ऐकत आहोत जिचं नाव आहे अब्राहम देवाचा मित्र होण्याचे आव्हान. अब्राहम द चॅलेंज ऑफ बीइंग गॉड्स फ्रेंड. आणि ह्या संदेश मालिकेत आजच्या संदेशाचं शीर्षक आहे द बिसेटिंग सिन्स. बिसेटिंग सिन्स, सहज गुंतवणारे पाप. सहज गुंतवणारे पाप. आणि शास्त्रभाग आहे उत्पत्तीच्या पुस्तकाचा 20वा अध्याय, वचन 1 ते 18. उत्पत्ती 20, 1 ते 18. आता आपण जे देवाचे लोक, प्रभूश्वर विश्वास ठेवणारे जरी असलो तरी आपण परिपूर्ण नाही. किती जणांना माहिती? मी नाही, तुम्ही नाही, पण आपण परिपूर्णतेकडे चाललेलो आहोत. आणि आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही वीक पॉईंट आहे. कोणती तरी कमी पडते अशी बाजू आहे की जिथं आपण सहज सैतानाचा गळ फेकून आपल्याला सहज अडकून टाकू शकतो आणि आपण अडकले जातो. आता तुमचा वीक पॉईंट तुम्हाला माहीत. कोणाचा वीक पॉईंट एखादं व्यसन असतं, कोणाचं वीक पॉईंट लबाडी खोटं बोलणं असतं, कोणाचं वीक पॉईंट पैसा, धन, संपत्ती, काही पण असू शकतं. परंतु तो वीक पॉईंट, ती गोष्ट जी आपल्याला सहज वाटते, क्षुल्लक वाटते की त्याच्यात काय, त्याचा किती भयंकर परिणाम होऊ शकतो आपल्यावर आणि आपल्यामुळे दुसऱ्यांवर. आणि त्याच्यातून देव आपल्याला कसं सहाय्य करतो हे आज आपण अब्रामाच्या आजच्या या स्टोरीतून पाहूया. तर उत्पत्तीचं पुस्तकाच्या 20व्या अध्यायात आपण पोहोचलेलो आहोत. आणि आपण अगोदर ती स्टोरी वाचूया. उत्पत्ती 20 आणि वचन 1 ते 18 म्हणजे हा संपूर्ण अध्याय आणि ही स्टोरी आहे. अब्राम आपल्यासारखा मनुष्य होता, तो काही परिपूर्ण नव्हता. तो तर ॲक्च्युली विदर्भी बॅकग्राऊंडमधून आलेला होता. सूर्यचंद्राची भक्ती करणाऱ्या घराण्यातून तो आलेला. पण देवाने त्याला दर्शन दिलं, त्याला निवडलं आणि त्याच्याद्वारे देश इस्रायल राष्ट्र निर्माण केला. पण त्याला निवडलं, बोलवल्यानंतर लगेच तो परिपूर्ण झाला नाही. रात्री तो देवाने त्याला घडवलं, त्याने चुका केल्या. तुम्ही आणि मी प्रभू येशूकडे आल्यानंतर आपण एका रात्रीतून परिपूर्ण होत नाही. आपण चुका करतो, आपण चुकतो, देव आपल्याला घडवतो आणि मग त्याची योजना आपल्याद्वारे सिद्धीस नेत असतो. आणि शास्त्र एक असं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये माणसाचे प्लस पॉईंट नाही तर मायनस पॉईंट पण दिलेले आहेत. एखाद्याचं आत्मचरित्र वाचलं, पुस्तक वाचलं, त्यांनी चांगलं काय केलं तेच लिहिलं असतं. त्यांनी काही पाप केले, चुका केले हे कधीच लिहिलेलं नसतं. पण शास्त्र विशेष हे आहे की देवाच्या लोकांनी, मग तो अब्राम असो, मोशे असो, दावीद राजा असो, कोणी चांगलं काय केलं आणि कोणी काय पाप केले हे सुद्धा लिहिलेलं आहे. यासाठी की आपण म्हणून नाही तो अब्राम होता, नाही पण तो दावीद होता. अरे त्याने पण आपल्यासारख्या चुका केल्या, पाप केले, पण तरी देवाने त्यांना चालवलं, तरी ते देवाकडे वळले, देवाला त्याने सोडलं नाही. अब्रामाने तेथून दक्षिण प्रांताकडे प्रवास करून कादेश व शूर यांच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. पहिलं वचन. आता बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी आपण पाहिली की अब्रामाच्या घरी 3 देवदूत आले. त्याच्यापैकी 2 सोदोमात गेले. अब्रामाने मध्यस्थी केली आणि देवाने लोटाच्या फॅमिलीला वाचवलं. पण देवाने लोटाला वाचवलं हे सांगायला अब्रामाकडे कोणीच आलं नाही. अब्रामाला माहीत नव्हतं. त्याने फक्त प्रार्थना केली. पण लोट पण परत आला नाही. कोणीच बातमी दिली की तुमच्या प्रार्थनेमुळे ती फॅमिली वाचलेली. किती विशेष आहे. तुम्ही प्रार्थना करता, मी प्रार्थना करेन,
पण कधी कधी आपल्या प्रार्थनेने काय झालं हे कोणीच सांगायला येणार नाही की काय घडलं. आपल्याला कधी या आयुष्यात कळणार सुद्धा नाही, पण देवाला माहीत आहे, त्याची नोंद तिथं राहील. आणि अब्राहाला माहीत नव्हतं. आणि आता हे सर्व घटना झाल्यानंतर सदोम गोमोराचा नाश झाला, लोट त्याच्या पोरींना घेऊन तिकडं पळून गेला. आणि मग काय झालं की अब्राम तिथून दक्षिण प्रांताकडे प्रवास करून कादेश व शूर यांच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. म्हणजे अब्रामाने देवाने नेमलेलं ठिकाण सोडलेलं आहे. पण आपण वाचत नाही या ठिकाणी अब्रामाने प्रार्थना केली की मी गरारला जाऊ का. मनाने निर्णय घेतला, निघाला आणि जाऊन तिथे वस्ती केली. वचन 2, आपली बायको सारा ही आपली बहीण आहे असे अब्राम सांगू लागला. बघा, हाच तो अब्राम ज्याच्या घरी देवाने भेट दिली, ज्याला सांगितले की पुढच्या वर्षी तुला मुलगा होईल. हाच तो अब्राम ज्याने लोटासाठी मध्यस्थी केली, 50 पासून सुरुवात केली, 10 असले तरी तू वाचवशील का, याच अब्रामाची देवाने प्रार्थना केली, ऐकली. आणि तोच अब्राम आता कुशाल प्रार्थना न करता निघालेला आहे. किती वेळेस असं होतं की आपण गृहीत धरतो मी काही केलं तरी देव माझ्याबरोबर आहेच, काय गरज आहे प्रार्थना करायची घरी घरी, काय गरज आहे. हे गृहीत जे धरतो ना, हा इथून प्रॉब्लेम सुरू होता की मी काही केलं तरी देव माझ्याबरोबर आहे. त्या भ्रमात राहू नये कोणी, तिकडं लक्ष द्या. त्याने कुशाल सांगितलं की ती माझी बहीण. आणि तेव्हा गराराचा राजा अबीमेलेक याने माणसं पाठवून सारेला आणविले. आता इथं सिच्युएशन अशी आहे, लक्षात घ्या की अब्रामाला प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य रूपाने 3 लोक आणि ते 2 देवदूत असे 3 जणांनी येऊन भेट दिलेली आहे. आणि त्याला सांगितलं की पुढच्या वर्षी मी येईल तेव्हा तुला पुत्र झालेला असेल. सारेला पुत्र झाला तेव्हा सारा किती वर्षाची होती? 90. आणि अब्राम किती वर्षाचा होता? 100. आणि ही 1 वर्षापूर्वीची घटना आहे. म्हणजे यावेळी सारा किती वर्षाची असेल? 89. आता काय झालं बघा, आता हे मी काय सांगतोय नीट लक्ष दिलं तर समजा. अबीमेलेक राजाने माणसं पाठवून सारेला आणविले. 89 वर्षाच्या म्हातारीला कोणी राजा बोलून घेऊ शकतो का? नाही समजलं ना गेलं पाहिजे. जर 89 वर्षाच्या म्हाताऱ्या बाईला राजा बोलून घेऊ शकतो, राजा की ज्याला पाहिजे ती राणी, पाहिजे त्या सुंदर राजकन्या आहे, म्हणजे सारा जरी 89 वर्षाची होती तरी ती इतकी सुंदर होती. किती जणांना समजलं काय? 89व्या वर्षी की राजाने विचारपूस केला, कोण येते ना, कोण ती बाई? कोणीतरी म्हटलं ती त्याची बहीण, बोलून घ्या. आणि ते माणसं पाठवून तिला बोलून घेतलं. बघा, देवाच्या मार्गात चालत असताना देवाचं एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य असतं. म्हणून स्तोत्रामध्ये तो म्हणतो की तो तुझे तारुण्य गरुडाप्रमाणे नवे करतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. माहीत नाही? बघा स्तोत्र 103. असं माहीत नसल्यासारखं माझ्याकडे कोणी पाहायचं नाही. शास्त्र जे वाचतात त्यांना माहीत आहे मी काय बोलतो, जे वाचत नाही त्यांनाच माहीत नाही. हालेलुया. स्तोत्र 103 आणि वचन 5. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. हा एक आशीर्वाद आहे, माहिती का? आजकाल यंग दिसण्याचं फॅड आहे, स्लिम दिसण्याचं फॅड आहे, जिम विम है ना. पण हा पण एक देवाचा आशीर्वाद आहे की सुपर नॅचरली अद्भुत रीतीने. आणि ही बाई 89 वर्षाची असून राजाने तिला मन बसलं आणि तिला कुशाल बोलून घेतलं. आणि ह्या माणसाने काय सांगितलं की ती माझी बहीण आहे म्हणून बोलून घेतलं. आणि मग पुढं काय झालं आपण वाचू, पुढं काय झालं ते बघा. किती जण रोज शास्त्र वाचतात? हालेलुया.
देव तुमचे हात पाहत आहे. अभिमलेक याने माणसं पाठवून बोलून आणविले. देव रात्री स्वप्नात येऊन अभिमलेखाला म्हणाला, तू ही जी स्त्री हरण केली आहेस तिच्यामुळे तुझा अंत झालाच म्हणून समज. तू संपला का? कारण ती नवऱ्याची बायको आहे. देवाने कोणाला दिलं दर्शन? अभिमलेक राजाला. अभिमलेक कोण होता? दुसऱ्या दैवतांची भक्ती करणारा माणूस, राजा होता. अब्रामाच्या देवाला मानणारा नव्हता. मग प्रश्न असा आहे की अब्राम जर खोटा बोलला तर अब्रामाला देवाने दर्शन द्यायला पाहिजे होतं. पण अभिमलेक राजाला का विधर्मी राजाला का दिलं? हा प्रश्न आहे. बायबल वाचताना कधी स्वतःला आपण प्रश्न विचारतो नाही? विचारले पाहिजे. एक बायबल स्टडीची पद्धत. विधर्मी राजाला चूक याने केली, स्वप्न दर्शन त्याला. अभिमलेक काही तिचपाशी गेला नव्हता म्हणून तो म्हणाला, प्रभू तू धार्मिक लोकांचाही संवाद करणार काय? अभिमलेक शॉक झाला. याच्यात माझी काय चूक आहे? तो देवाला सांगतो, ती माझी बहीण आहे असे तो मला म्हणाला नाही का? तसेच तो माझा भाऊ आहे असे ती म्हणाली नाही का? मी सात्विक मनाने व निर्मळ हाताने हे केलेलं आहे. अभिमलेक राजा देवाला सांगतो की त्याने सांगितलं ती बहीण आहे, तिने सांगितलं तो भाऊ आहे म्हणून मी बोलून घेतलं. मग याच्यात माझं काय चूक आहे? बघा, फार फार महत्त्वाचा पॉईंट, फार महत्त्वाचं सत्य. आणि जर तुम्ही नवीन प्रकटीकरण घेण्यासाठी जर आलेले असाल, प्रार्थना करून जर बसलेले असाल, नुसते बसलेले नाही, तरच तुम्हाला हे कळलं. मी तुम्हाला सांगतो, मी आधीच सांगून येतो, जे गाफील बसलेले आहेत काहीतरी विचारात त्यांना हे समजणार नाही. म्हणून इकडे लक्ष द्या. तर देवाने त्याला स्वप्नात म्हटले, वचन 6, तू सात्विक मनाने हे केले हे मलाही ठाऊक आहे. नाही म्हणतो, मला माहिती आहे. तुला त्या दोघांनी फसवलं, अब्रामाने फसवलं. म्हणजे काय, प्रार्थना करणारे लोक फसवतात, सोनवणे जातात? हो. खोटं बोलू शकतात? हो. देवाचे लोक खोटं बोलू शकतात? हो. मला माहित नाही, जास्त जण हो म्हणणार नाही, पण मी हो म्हणतो. तर देवाने त्याला स्वप्नात म्हटले की तू सात्विक मनाने केले मलाही ठाऊक आहे, आणि माझ्या विरुद्ध तुझ्याकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरलेही, यास्तव मी तिला स्पर्श करू दिला नाही. अभिमलेक राजाची इच्छा होती की तिला पण एक राणी करायची, आणखी एक राणी. वयाचे 89 वर्षी राजाने चॉईस केली. बघा, विचार करा, 89 वर्ष. आणि इथे 30-40 वर्षाचं झाल्यानंतर एकदम 60-70 वर्षासारखे दिसले. अरे जर तुम्ही आत्म्याने, हे बघा एक वचन आहे, नाही हसण्यासारखं नाही, एक फॅक्ट तुम्हाला सांगतो. रोमकरास पत्रामध्ये एक वचन आहे की आत्मा देहाला किंवा शरीराला जिवंत करणार आहे. ऐका, वचन असं आहे की जो आत्मा, ज्या आत्म्याने प्रभू येशूला मेलेल्यातून जिवंत केले, तो जर तुमच्यामध्ये राहतो तर तो तुमचे मर्त्य शरीरे जिवंत करेल. म्हणजे काय? ऐका, आमेन म्हणण्यापूर्वी ऐका. म्हणजे काय की आपण मेल्यावर एक दिवशी जिवंत होऊ, तो भाग वेगळा. पण हयातीत असताना देवाचा आत्मा, पवित्र आत्मा आपल्या ह्या शरीराला जिवंत करेल, म्हणजे जीवन देईल. तरुण यंग राखेल, टवटवीत ठेवील. आमेन. हा एक आशीर्वाद असतो. आणि बरेच जण माहित नाही. तर देव म्हणतो की तू तिला घेण्यापूर्वी मी तुला आवरले, तुझी इच्छा झाली पण मी तुला आवरलं. आणि कोणाशी बोलत आहे का? विधर्मी राजाशी बोलत आहे. आणि चूक कोणी केली? लबाडी कोणी केली? देवाच्या लोकांनी केली. किती विशेष आहे ना. आणि यांना दर्शन देण्याऐवजी देव त्याला दर्शन देतो. वचन 7, आता त्या माणसाची बायको त्याला परत दे, का की तो एक संदिष्ट आहे.
देव त्याला सांगतो त्याच्या बायकोला परत पाठवून दे, तो संदेष्टा आहे, तो तुझ्यासाठी प्रार्थना करील आणि तू वाचशील. पण तो खोटं बोलला म्हणजे तो प्रार्थना करेल? हो, परमेश्वर म्हणतो, कारण तो संदेष्टा आहे. ज्यावेळेस एखादं पद देवामध्ये मिळालेलं असतं, 5 प्रकारची पद आहे, इफिस 5:11 प्रमाणे, प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक. इफिस 5:11. ते ऑफिस, ते पद मिळाल्यानंतर माणूस कसा जरी वागला तरी एक दिवशी देवाला जबाब देईल. पण ते दानं आणि ते पद देव काढून घेत नाही, पण त्याच्याबद्दल हिशोब द्यावा लागतो. देव म्हणतो तो संदेश आहे आणि तो तुझ्यासाठी प्रार्थना. किती विचित्र वाटलं असेल खोटं बोलणारा माणूस माझ्याशी खोटं बोलेल, नवरा बायको दोघंही मिळून खोटं बोलेल, तो माझ्यासाठी प्रार्थना करेल. काय वाटलं असेल? किती बॅड इम्प्रेशन, किती वाईट साक्ष नाही का स्वप्न. असे देवाचे लोक असतात का? हो, असतात. पण आता अब्राम घडत आहे, देव त्याला घडवीत आहे, अंडर प्रोसेस आहे. कोणाला तरी देव घडवत आहे. तुम्हाला मला देव घडवत आहे. त्यांना समजलं मी काय बोलतो. अंडर प्रोसेस आहोत म्हणून ह्या चुका होतात. आणि मग काय झालं? तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल आणि तू वाचशील, पण जर तू तिला परत दिले नाही तर तू व तुझे सर्वस्व यांचा खास अंत होईल हे जाण. समजा जर त्या बायकोला अब्रामाच्या जर तू ठेवून घेतलं तर तुझा नाश झालाच म्हणून समज, असा देव त्याला वॉर्निंग देतो. मग अबीमेलेकाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या सर्व सेवकांना बोलवून या सर्व गोष्टी त्यांना ऐकवल्या. तो किती शॉक झाला असं की वेगळ्या देवांची भक्ती करणार, खऱ्या देवाने स्वप्नातून दर्शन देऊन कुशल जे त्यांनी करायचं ठरवले ते सांगितलं, दर्शन दिलं. सकाळी उठला, सगळ्यांना बोलवलं, सांगितलं काय झालं ते. तेव्हा ती माणसे फार घाबरली, त्यांना देवाचं भय वाटलं. अबीमेलेकाने अब्रामाला बोलावून आणून म्हटले, तू आम्हाला हे काय केले? मी तुझा असा कोणता अपराध केला की तू माझ्यावर व माझ्या राज्यावर हे महापातक आणले? का करू नये असे वर्तन तू माझ्याशी केलेस? त्याला कळलं नाही की अब्रामान हे नवरा बायको खोटं का बोलले, आणि त्याच्यामुळे त्याला काहीतरी आजार, काहीतरी त्रास झाला. स्वप्न तर देवाने दर्शन दिलं म्हणून तो विचारतो की असं का केलं? तुझी आमची काही ओळख आहे का? मी तुझं काही वाईट केलं होतं का? मग का तू खोटं बोलला? का देवाचा शाप का आम्हाला प्रॉब्लेममध्ये आणला? आणि काय होतं? अबीमेलेक अब्रामास आणखी म्हणाला, वचन 10, तू काय पाहून ही गोष्ट केली? अब्राम म्हणाला, या ठिकाणी देवाचे भय अगदी नाही, म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करीत असतील असे मला वाटले. म्हणून मी नेहमी सांगतो की जे वाटतं ना त्याच्यावर जाऊ नका. जे वाटतं ते चुकीचं असतं. मला वाटतं तसं असतं, मला वाटतं ब्रदरने असं बोलू, मला वाटतं त्यांनी तसं केलं असं. वाटतं ते खात्री करून घ्या, नाही तर ते वाटतं तुमचा घात करेल एक दिवशी. ऐकून घ्या. आता हे जे त्याला वाटलं हे खरं होतं का? हे लोक देवाचे भय धरणारे नव्हते का? होते. अब्रामापेक्षा भय धरणारे होते. पण अब्राम म्हणतो मला वाटलं की त्यांना ते दुसऱ्या देवाचं करतात. अरे हे काय बोलणं आहे? वाटलं म्हणजे तुम्हाला काही वाटू शकतं, मला काही वाटू शकतं, पण ते वाटलं ते खरं आहे का खोटं आहे याची खातर जमा करणं आपलं काम आहे. मला वाटतं का कसबे ब्रदर रागवलेले बोलत नाही, मग मला ते वाटतं ते खरं आहे का मी क्लिअर केलं पाहिजे. आपण तसंच धरून नाही बसायचं. किती जण समजते? दुसऱ्याकडे पाहू नका, स्वतःकडे पाहा. प्रभू माझ्याशी बोल असं म्हणून जर कोणी बसला असेल तर देव त्यांच्याशी आज बोलत आहे. अब्राम म्हणाला, या ठिकाणी देवाचे भय अगदी नाही, म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करतील असे मला वाटले. अरे हाच का तुझा विश्वास? याच्यासाठी देवाने दर्शन देऊन सांगितले का पुढच्या वर्षी तुला मुलगा होईल? एवढा असा विश्वास की माझा घात करतील, मी मरून जाईल, माझं काय होईल? कधी कधी विश्वास डळमळतो नाही का? अब्राम परिपूर्ण नव्हता, तुम्ही आणि मी परिपूर्ण नाही, पण तरीही
आपण देवाची आहोत, जसा अब्राम होता. देव कसं घडवतो अब्रामाला, देव कसं तुम्हाला मला घडवतो बघा. आपल्या मूर्खपणा, आपल्या चुका, आपल्या लबाड्या असून सुद्धा हे या स्टोरीतून पाहायला मिळतं. वचन 12, शिवाय ती खरोखर माझी बहीण आहे, म्हणजे ती माझ्या बापाची कन्या, पण माझ्या आईची ती कन्या नव्हे, म्हणून ती माझी बायको आहे. अर्ध सत्य आहे. दुसऱ्या बायकोची मुलगी होती, म्हणजे ती अब्रामाची सावत्र बहीण होती सारा. अरे ठीक आहे, ती बहीण होती, पण आज ती काय आहे, तुझी बायको आहे. मग खरं बोलतोय का? कधी कधी आपण अर्ध सत्य सांगतो, अर्ध खरं असतं पण अर्ध खोटं असतं. त्याचं काय? कोणतरी गुंगी आलेली बोललेली. अर्ध सत्य, ती माझी बायको, ती माझी बहीण, म्हणजे ती माझ्या बापाची कन्या. देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून भ्रमण करायला लावले, भटकायला लावलं. भ्रमण करायला देवाने भटकायला लावलं का अब्रामाला? काय बोलतोय अब्राम? देवाने मला भ्रमण करायला लावले. काय बोलताय तुम्ही? काही भ्रमिष्ठासारखं आपण बडबडतो, बोलतो है ना. आणि वाटतं हीच ती बाई आहे का जी रविवारी साक्षी दिली? हाच तो माणूस आहे का की जो म्हणतो की मी रोज प्रार्थना करतो, शास्त्र वाचतो? कुशल अब्राम काय म्हणतो की देवाने मला भ्रमण करायला लावले, देवाने भटकायला लावलं होतं. देवाने निवडलं होतं, सांगितलं होतं की मी दाखवीन त्या देशात, चल मी तुझ्याकडून राष्ट्र निर्माण. भटकण्यासाठी निवडलं होतं का? नाही. कधी कधी असं होतं, आपण काही बोलून बसतो आणि स्वतःचं समर्थन करतो. देवाने मला बापाचं घर सोडून भ्रमण करायला लावले, तेव्हा मी तिला म्हणालो, माझ्यावर एवढी कृपा कर की आपण जिकडे जाऊ तिकडे हा माझा भाऊ आहे असं सांग. मी पण खोटं बोलल, तू पण खोटं बोल. माझ्या बापात तू पण सहभागी हो. आणि मग हेच मुलं शिकतात. अरे आपले आईवडील पण थोडं थोडं खोटं म्हणजे चालतं, हां खोटं बोललं तरी. आणि मग चालतं म्हणून मग ते मोठे झाल्यावर तुमच्यापेक्षा जास्त खोटे बोलणारे, ते तुमच्याशीच खोटं बोलायला लागतं, माझ्याशी खोटं बोलायला लागतं. बघा, मग अबीमेलेकाने मेंढरे, बैल, दास व दासी आणून अब्रामाला दिली. त्याची बायको साराई त्याला परत दिली. आता हे बाकीचं का दिलं? देवाने त्याला स्वप्नातून सांगितलं तो संदेष्ट आहे. नाही पण तो खोटं बोला, नाही पण तो संदेष्ट आहे, नाही पण त्याने तो धोका, नाही पण तो संदेष्ट आहे. देवाने सांगितलं संदेष्ट आहे म्हणून त्याला दिलेलं आहे. त्याचं कॅरेक्टर कसं आहे म्हणून नाही दिलेलं. देवाने त्याला संदेष्टा मानलं म्हणून त्याला दिलेलं आहे. त्याने देवाचं आज्ञापालन केलं. अबीमेलेक म्हणाला, वचन 15, पहा माझा देश तुला मोकळा आहे, तुला वाटेल तेथे राहा. तो साऱ्याला म्हणाला, पहा मी तुझ्या भावाला रुपयाच्या 1000 मुद्रा देतो. 1000 सिल्वर कॉइन्स, चांदीचे नाणे. त्यांच्या योगे तुझ्याबरोबरच्या सगळ्या लोकांची डोळे झाक होईल. या प्रकारे सर्वांसमोर तुझा उजळ माथा झाला आहे. म्हणजे सगळ्यांना कळलं की तुम्ही कोण आहे, कारण राजाने बोलून घेतलं. त्याच्यामुळं तुम्हाला आपोआप आता लिफ्ट मिळाली, तुम्ही आता आपोआप फेमस झालेले आहात. आता तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. माझं संरक्षण राजा म्हणतो की तुमच्याबरोबर इथून पुढे आहे. किती विशेष आहे ना. राजाचं मन परमेश्वराच्या हाती आहे, तो त्याला पाहिजे तिकडे बोलवतो. आम्हाला भीती वाटली होती, तू खोटं बोल नाही तर मग ते माझा जीव घेतील तुझ्यासाठी, मी पण खोटं बोलतो. आणि अब्राम, देवाने त्या राजाचा विधर्मी राजाचा ताबा घेतला आणि तो म्हणतो की पाहिजे तिथं राहा, तुला कोणी हात लावला तर मी पाहून घेईन. देव त्याच्या लोकांचं संरक्षण करतो का? करू शकतो का? खोटं बोलायची गरज आहे का? नाही. तरी आपण बोलतो, आपण म्हणतो त्याला काय होतं, काय होतं तेच आज आपण पाहणार.
वचन 17, मग अब्रामाने देवाची प्रार्थना केली तेव्हा देवाने अबीमेलेक, त्याची बायको व त्याच्या दासी यांना बरे केले आणि त्यांना मुले होऊ लागली. म्हणजे तोपर्यंत त्यांना मुलंबाळ झालेलं नव्हतं आणि होणारे नव्हतं जर त्यांनी सारेला ठेवून घेतला असतं तर. पण हा प्रॉब्लेम अब्रामाच्या प्रार्थनेने सॉल्व्ह झाला. नाही, पण अब्रामाने तर चूक केली ना ब्रदर, केली, पण तरी तो संदेश होता. तुम्ही आणि मी चुका करतो तरी आपण देवाचे आहोत. पण सैतान म्हणतो नाही रे, तुझे प्रार्थना करून फायदा नाही, तू बघ तुझ्याकडे बघ, तुझं जीवन काय, तुझं भाषा बोलणं काय, तुझ्या प्रार्थनेत काही होणार नाही, पावर नाही. आणि आपल्याला खरं वाटतं अरे हा, पण आपण हे नाही विसरलं पाहिजे की जरी आपण परिपूर्ण नाही, चुका करतो तरी आपण देवाचे लोक आहोत. आपलं कर्तव्य दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं. अब्रामाने प्रार्थना केली आणि देवाने ती प्रार्थना पण खुशाल ऐकली, त्याला बरं केलं ना. आणि मग काय झालं, त्यांना मुलं होऊ लागली. वचन 18, कारण अब्रामाची बायको सारा हिच्यामुळे परमेश्वराने अबीमेलेकाच्या घराण्याचे सर्व स्त्रियांचे गर्भाशय अगदी बंद केले होते. बघा काय झालं होतं की त्या राजवाड्यातल्या, त्या महालातल्या अबीमेलेक राजाच्या देवाने काय केलं होतं, त्याने साराला बोलून घेतलं राणी होण्यासाठी आणि राणी करणार होता म्हणून त्याच्या बायकोचं म्हणजे राजाच्या राणीचं आणि इतर सर्व स्त्रियांचे त्या राजवाड्यातल्या सगळ्यांचं गर्भाशय बंद केलं. पण अब्रामाने प्रार्थना केली म्हणून बरोबर. आता ह्याच्यातून आपण काय शिकू शकतो, ही झाली स्टोरी. याच्यातून महत्त्वाचे धडे शिकण्यासारखे आहेत. इम्पॉर्टंट पॉईंट्स, इम्पॉर्टंट लेसन्स टू बी नोटेड. आता ह्या अध्यायाच्या 2 विषय, मेन थीम्स आहेत. पहिला विषय आहे द फेलियर ऑफ अब्राहम, अब्रामाचं अपयश. आणि दुसरा विषय आहे देवाची विश्वसनीयता किंवा देवाचा विश्वासूपणा, द फेथफुलनेस ऑफ गॉड. The failure of Abraham and the faithfulness of God. आता अब्रामाने जरी चूक केली तर देवाने त्याला आउट केलं नाही, काढून टाकलं नाही. तुम्ही आणि मी जरी पाप करतो, चुका करतो तरी देव आपल्याला काढून टाकत नाही. किती जण आमेन म्हणू शकतो. काही जणांना तर काही पडलेलंही नाही की मी काय बोलतोय, कोणाशी बोलतोय. ते त्यांच्या धुंदीमध्ये आहे. जागे राहा आणि देवाचं वचन ऐका. देवाचं वचन ऐकणं हा भक्तीचा एक भाग आहे, लक्षात घ्या. आणि देवाने त्याला सोडलं नाही, अब्रामाला आणि सारेला, ही देवाची कृपा आहे. आणि म्हणून तुम्हाला मला कृपेची का गरज आहे, कारण आपण चुका करत आलेलो आहोत. पण त्याची कृपा आपल्याला ताडतेन पुढं नेत असते. आपल्याला कृपेची गरज आहे, न्यायाची नाही आहे. देव जर जसा तसा वागला तर किती जण जिवंत राहतील. आपल्याला देवाच्या कृपेची गरज असते. आपण ह्याच्यातून हा धडा शिकतो की जरी आपल्याला मध्ये सहज गुंतवणारे पाप असलं, जसं यांच्यामध्ये खोटं बोलण्याची सवय होती. कारण 12व्या अध्याय जर आपण वाचलं तर अब्रामाने ही चूक अगोदर पण केलेली होती. सांगितलं होतं की ती माझी बहीण आहे, आणि आता परत तीच चूक केलेली. किती विशेष. म्हणजे काय, एक चूक करून क्षमा मागून तो सुधारला नाही, परत तीच चूक केली. आणि मग पुढं चालून आपल्याला वाटतं, म्हणजे बघा, जसं कोणी काय चुका केल्या, कोणाचे काय वीक पॉईंट शास्त्र जसं तसं सांगतं. याच्यासाठी की आपल्याला असं वाटायला नको की ते लोक परिपूर्ण होते, देवाने त्यांना विशेष आशीर्वाद दिला होता वगैरे वगैरे. त्यांनी चुका केल्या, देवाने क्षमा केली, त्यांनी क्षमा मागितली आणि देवाने चालवलं. त्यांना कृपेची गरज होती, तुम्हाला मला कृपेची गरज आहे. आता
प्रश्न असा निर्माण होतो की ज्याच्या घरी देव जेवायला आला आणि देवदूत घरी येऊन सांगितलं की तुम्हाला मुलगा होईल, ज्याच्या प्रार्थनेने सदोम गोमोराचा नाश करताना त्याच्या पुतण्याची फॅमिली, लोटाची फॅमिली वाचवली, तो माणूस कसा काय खोटं बोलू शकतो? तो माणूस कसा काय असा वागू शकतो? असा प्रश्न आहे. आणि मग दुसरा प्रश्न असा की जर तो माणूस, देवाचा माणूस असा वागला, तर देवाने त्याला दर्शन द्याऐवजी एका विधर्मी राजाला का दर्शन दिलं? हे दोन प्रश्न आपल्या पुढे उभे राहतात ही स्टोरी वाचल्यावर. आता देव कृपा करणारा आहे याचा अर्थ आपण पाप करत राहायचं असं नाही. पाऊल म्हणतो की कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे. काय? रोमकरा 6:1. कृपा आहे म्हणजे पाप करायला लायसन आहे असं नाही आहे. पापात चुका केल्या तर त्याचे परिणाम होतील, भोगावे लागतील. देवाची कृपा राहील, पण पूर्ण आशीर्वादात आपण चालू शकणार नाही. आपण बऱ्याचशा गोष्टी मिस करू. स्वर्ग नाही मिस करणार. मूर्खासारखं वागलं, तारण झालं तर स्वर्गात जाणार, पण इथं जे आयुष्यात जे काही देवाने करायला नेमलेलं आहे, जे काही दिलेलं आहे, ते वतन करून घेऊ शकणार नाही, त्याचा उपभोग घेऊ शकणार नाही. हा लॉस होईल. दुसऱ्यांपुढे एक वाईट साक्ष, वाईट उदाहरण की बघा हे असे देवाचे लबाड बोलणारे, बॅड इम्प्रेशन, देवाचं नाव बदनाम, तुमचं नाव बदनाम, असं होईल. आता याच्यातून आपण 2 धडे शिकतो, 2 लेसन्स. ह्या स्टोरीतून आपण 2 महत्त्वाचे धडे शिकतो की आपण सर्व सहज गुंतवणाऱ्या पापात पडू शकतो. वी आर ऑल प्रोन टू बिसेटिंग सिन्स. आपण सर्व सहज गुंतवणाऱ्या पापात पडू शकतो. जरी आपण देवाचं असलं, जरी आपलं तारण झालेलं असलं, तरी जोपर्यंत आपण ह्या मर्त्य देहात आहोत, ह्या पापी जगात आहोत, आपल्याकडून पाप होऊ शकतो. पेत्रासारखं म्हणायचं नाही सगळ्यांनी सोडलं तरी मी तुला सोडणार नाही. अरे प्रभू येशूने त्याला म्हटलं की तूच मला धरून देशील 3 वेळा ना. तो म्हणतो नाही, असं होणारच नाही. असं कोणी देवाला म्हणतं का? नाही, मी असं करणार नाही. तुमच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती आहे की देवाला माहिती आहे? पण तरी तो म्हटलं. आणि आज बरेच लोक असे ओव्हर कॉन्फिडंट आहे की नाही, आम्ही असं करणार नाही, माझ्याकडून असं होणार नाही. आणि नेमकं त्यांच्याचकडून होतं. म्हणून ओव्हर कॉन्फिडंट राहायचं नाही, देवापुढे लीन आणि नम्र राहायचं. उतावळेपणा, शहाणपणा करायचा नाही. तर पहिला धडा हा की वी आर ऑल प्रोन टू बिसेटिंग सिन्स. आपण सर्व सहज गुंतवणाऱ्या पापात पडू शकतो. पहिला धडा, पहिला पॉईंट. आता 13व्या वचनात आपण काय वाचतो? वचन 13 देवाने माझ्या बापाचे घर सोडून मला भ्रमण करायला लावले. म्हणजे अब्राम तिला खोटं बोलायला आणि स्वतः खोटं का बोलतो की तो हे दाखवतो की माझं जर कमी जास्त झालं तर, मी जर खोटं बोललं नाही तर माझं काही होऊ शकतं. महाविश्वास आहे का देव संरक्षण करू शकत नाही. जर देवाने त्याला बोलवलं तर देव त्याचं संरक्षण करू शकतो. देवाने जर तुम्हाला मला बोलवलं तर तो आपल्याला सांभाळू शकतो. मग आपल्याला का वाटावं की समजा माझं काहीतरी झालं तर, का वाटावं? अब्रामाला वाटलं, आपल्यालाही वाटतं. म्हणून ही जी स्कीम होती खोटं बोलण्याचा, हा जो डाव होता की तू पण खोटं बोल, मी पण बोलल, काहीच गरज नव्हती हे सगळं उठाठेव करण्याची, ही स्कीम करण्याची. 5 गोष्टी आपल्याला ह्याच्याहून निदर्शनास येतात की सहज गुंतवणारे पाप हे नेहमी धोकादायक असतात. बिसेटिंग सिन्स आर ऑलवेज अ डेंजर. फर्स्ट पॉईंट, 5 ऑब्झर्वेशन्स. बिसेटिंग सिन्स आर ऑलवेज अ डेंजर. सहज गुंतवणारे पाप धोकादायक असतात.
पहिल्या वचनात आपण वाचतो की अब्राम उठला आणि निघाला साराला घेऊन. त्याने परमेश्वरला विचारलं नाही, प्रार्थना केली नाही, मार्गदर्शन घेतलं नाही. परिस्थिती अशी झाली दुष्काळाची आणि तो दुसरीकडे जायला निघाला. परिस्थितीमुळे आम्हाला खोटं बोलावं लागलं. किती वेळेस ऐकलं नाही, पण तुम्हाला माहिती नाही परिस्थिती तशी होती. परिस्थिती माणसाला नको ते. मग प्रश्न असा आहे, सिच्युएशन अशी होती किंवा परिस्थिती. मग ज्या परिस्थितीत आपण पापात पडू शकतो त्या वातावरण त्या परिस्थितीत जाऊच नाही. आपल्याला माहित आहे की मित्रमंडळी दारू पितात, पार्टी करतात आणि ते आपल्याला कंट्रोल होणार नाही, मग जायचंच नाही. काहीतरीच कारण सांगायचं. आपल्याला माहिती आहे की आता लबाड लोकात आपण बसलेलो आहोत, काहीतरी फालतू व्यर्थ काहीतरी हे चालू आहे आणि नुसता टाईमपास, त्याच्यातून काही आउटपुट निघणार नाही. आपण सांगायचं मला टाईम नाही, पण परिस्थितीमुळं मग त्या वातावरणात जर गेलं तर तुम्हाला ते करावं लागेल. आपोआप तुम्ही ते करा, आपोआप आपल्याला. म्हणून अशा वेळेस काय करायचं की ती सिच्युएशन टाळायची. आपल्याला माहिती आहे की आपण नाही कंट्रोल करू, तिथे जायचंच नाही. दुसरी गोष्ट, besetting sins are due to self love. सहज गुंतवणे पाप हे आपल्या स्वार्थीपणामुळे होतं. स्वतःवरचं प्रेम. खोटं का बोलला की न जाणो ते माझा घात करतील. म्हणजे त्याला सारेच्या जीवापेक्षा, बायकोच्या जीवापेक्षा आणि देवाशी आपण खोटं बोलत आहोत त्याच्यापेक्षा स्वतःच्या जीवाचं पडलेलं होतं. बरं, स्वतःपुरतं पाहत होतं. मग बायकोशी खोटं बोलून सांगितलं त्या राजाने बायको करून घेतली तर चालेल, पण माझा जीव वाचला पाहिजे. हा स्वार्थीपणा, हा बिलीवर लोकांमध्ये, चर्चच्या लोकांमध्ये की कोणाचं काही माझं चांगलं झालं, मला मिळालं पाहिजे. सेल्फिशनेस, सेल्फ लव्ह. स्वतःवरचं प्रेम माणसाला खोटं बोलायला लावतं आणि सहज गुंतवणाऱ्या पापात पाडतं. हे कारण असतं खरं. तिसरी गोष्ट, besetting sins always hurt others. सहज गुंतवणाऱ्या पापामुळे दुसऱ्यांना आपण दुखावतो. besetting sins hurt others. सहज गुंतवणाऱ्या पापामुळे आपण दुसऱ्यांना दुखावतो. आता अब्रामाने जेव्हा असं केलं, साराला पण दुःख झालं. जेव्हा राजाचे लोक तिला घेऊन जायला आले असतील, की चला राजाने बोलवलं, तिला वाटलं असेल अरे आपल्याला वाटलंच नव्हतं असं होईल. तिला वाटलं असं उगीच मी खोटं बोलले, उगीच त्यांनी हे केलं. तिला अब्रामाच्या मनाबद्दल खरंच प्रेम वाटलं असेल का की नवऱ्याने मला खोटं बोलायला होता, मी राजाची बायको होणार आहे. म्हणजे एका माणसाने खोटं बोलण्याचा परिणाम दुसऱ्यावर पण होतो. तो तुमच्या पुरता नसतो, लक्षात घ्या. तुम्ही स्वतःला तर दुखवतात, पण तुमच्या जवळच्या व्यक्तीला दुसऱ्याने दुखवता. आणि सारेला दुखवलं एवढं नाही, अबीमेलेक राजाच्या अख्ख्या फॅमिलीला आणि त्या लोकांना प्रॉब्लेम झाला. आपल्याला वाटतं की मी खोटं बोललो की मी काही, दुसऱ्यांचा काय संबंध आहे. हेच या स्टोरीचं समजतं की तुमच्या पापामुळे दुसऱ्यांवर परिणाम, त्यांना परिणाम भोगावे लागतील. ते तुमच्या पुरतंच नाही आहे. कोणतंही पाप पर्सनल नसतं, लक्षात घ्या. वैयक्तिक नसतं. त्याचा इफेक्ट मुलांवर, नवऱ्यावर, बायकोवर, दुसऱ्यांवर, चर्चवर होत असतो. हे आपल्याला पाहायला मिळतं. सारा पण दुखावली गेली, अबीमेलेक राजा आणि त्याच्या घराण्याच्या लोकांना पण प्रॉब्लेम झाला. हे एका माणसाच्या चुकामुळे. एक चूक, एक खोटं बोलणं, एक अर्ध सत्य, व्हाईट लाय, मराठी इंग्लिशमध्ये म्हणले लिटल व्हाईट लाईज. व्हाईट लाईज म्हणजे काय? अर्ध सत्य. अर्ध सत्य म्हणजे काय? अर्ध खोटं. नाही तसं नाही ब्रदर, ते असं आहे. अरे असं आहे म्हणजे ते तसंच आहे. मला सांगण्याची गरज नाही, मला तेवढी समज देवाने दिलेली आहे. चौथी गोष्ट,
सहज गुंतवणारं पाप कबूल करण्याऐवजी आपण कारणं सांगतो. We tend to excuse besetting sins instead of confessing and forsaking them. We tend to excuse besetting sins instead of confessing and forsaking them. सहज गुंतवणारे पाप देवाजवळ कबूल करण्याऐवजी, लिहून घ्या, आपण ते झाकतो, त्याचं समर्थन करतो, पश्चाताप करून देवाजवळ कबूल करण्याऐवजी आपण कारण सांगतो की ते कसं खरं आहे, कशी परिस्थिती होती, का मला खोटं बोललं, का बरं तसं वागावं लागलं. पण आपण म्हणत नाही हा मी वागलो, हे चूक केली, असं नाही म्हणत आपण कारण सांगतो. आणि पहिल्यापासून झालेली एदेन बागेपासून, तू फळ खाल्ला का? नाही, ती स्त्री तू दिली ना तिच्यामुळं. अरे पण तू खाल्लं का? नाही, तिच्यामुळं. अरे तिने दिलं पण तू का खाल्लं? तू नाही म्हणू शकत होतास की देवाने सांगितलं तुला खायचं तर तो खा, मी खाणार नाही. चाललं असतं का? हो, पण तसं म्हटला का? नाही. आपण दुसऱ्यांदा इतकं बळी पडतो, इतकं आहारी जातो आणि आपण कुशाच कारण सांगत बसतो. आणि इथं तेच होत आहे. तर जे चुका घडतात, जे अर्ध सत्य आपण बोलतो, जे लबाड्या करतो, ते आपण कबूल केलं पाहिजे, त्याचं समर्थन नाही केलं पाहिजे. नाही ते असं होतं, मग ते तसं झालं, मग म्हणून मला असं वागावं लागलं, मग तसं बोलावं लागलं. लक्षात घ्या, हे देवाचं वचन आहे. देवाच्या पुढं पडून कोणी आशीर्वादित होत नाही. देवाचे आशीर्वाद पाहिजे तर देवाच्याच मार्गाने चाललं पाहिजे, लबाड्या करून नाही, खोटं बोलून नाही. लक्षात घ्या. तीन प्रकारचे कारण अब्रामाने सांगितली. 13 वचनात तो म्हणतो की ते वातावरण तसं होतं म्हणून मला घराला जावं लागलं, ते ठिकाण सोडावं लागलं. पण जाण्यापूर्वी तू देवाला विचारलं का, जाऊ का? नाही, पण असं झालं ब्रदर प्रार्थना. पण आधी तुम्ही ते करण्याच्या ऐवजी प्रार्थना केली होती का? नाही. दुसरं कारण, तीन कारणं अब्रामाने सांगितली. पहिली परिस्थिती तशी आहे. दुसरं कारण की सारा माझी बहीण आहे. आता सारा त्याची बहीण कशी होती? ती वेगळ्या बायकोची मुलगी, म्हणजे त्याची सावत्र बहीण होती. हे खरं होतं, पण ती सावत्र बहीण जरी असली तरी आत्ता ती त्याची बायको होती. पण ते न सांगता तो म्हणतो ती सावत्र बहीण, म्हणजे अर्ध सत्य सांगतो. म्हणजे अर्ध सत्य नेहमी अर्ध खोटं असतं, हे समजून घ्यायचं. त्याच्यात जास्त लेक्चर बसून जास्त ते खरं करण्याचा प्रयत्न करायचा नाही. खोटं तर खोटंच असतं, खरं ते खरंच असतं. काही कारण सांगून, एवढं सांगून ते काही खरं होत नसतं. लक्षात घ्या. तिसरं कारण काय होतं? 13 वचनात तो म्हणतो, 13 वचन काय? माझ्या बापाचे घर सोडून देवाने मला भ्रमण करायला लावले, तेव्हा मी तिला म्हणालो माझ्यावर एवढी कृपा कर. अरे काय कृपा आहे? तिला म्हणतो सारेला, माझ्यावर कृपा कर की आपण जिकडे जाऊ तिकडं हा माझा भाऊ आहे असं तू सांग. आता हे काय कृपा आहे? बायकोला खोटं बोलायला लावणं कृपा आहे का? म्हणजे बघा कशी भाषा आणि कशा रीतीने आपण खोट्याचं समर्थन करतो. खोटं आपण खरं भासवतो, नाही का? धार्मिक शब्दा, प्रेज द लॉर्ड वगैरे वगैरे. तो तिला म्हणतो तू माझ्यावर कृपा कर. खोटं बोलायला कृपा आहे? नाही. आणि अगोदर पण यांनी हे केलेलं होतं. म्हणजे बघा, एक छोटंसं चूक, छोटंसं पाप किती मोठे परिणाम घडवू शकतं, किती भयंकर प्रसंग. पाचवी गोष्ट ही besetting sins always dishonor God. सहज गुंतवणारे पापामुळं देवाचं गौरव होत नाही. अभिमलेक राजाला काय वाटलं असेल? असा कसा संदेश था? कुशाल खोटं बोलतोय माझ्याशी, ती माझी बहीण आहे आणि त्याचा देव मला दर्शन देतो, कसं काय मी याच्यावर विश्वास ठेवू? हा संदेश आहे, त्याच्या देवावर विश्वास ठेवू. असं काय माणूस? खोटं बोलल्याने देवाचा गौरव होत नाही. दुसरे लोक तुमच्याकडे संशयाने पाहतात की हा खरा ख्रिस्ती नाही आहे, खरा विश्वास नाही, डुप्लिकेट आहे, त्याला घाबरायचं नाही. सैतानी दुरात्मे पण घाबरत नाही. जाऊ द्या, त्याला किती प्रार्थना करू द्या. मला माहिती आहे तो कोणत्या सहज गुंतवणाऱ्या पापात, कोणत्या व्यसनात, कोणत्या पापात जीवन जगतोय आम्हाला माहिती आहे.
सहज गुंतवणारे पापामुळे देवाचा गौरव होत नाही, आपण वाईट साक्ष होतो दुसऱ्यांकडे. अब्राहम त्या ठिकाणी अभिमलेक राजा आणि त्याच्या दरबारामध्ये एक वाईट उदाहरण झालं. खोटं बोलणारा देवाचा संदेष्ट, खोटं बोलणारे नवरा बायको. काय साक्ष राहिली? विचार करा तुम्ही आणि मी. जेव्हा आपण खोटं बोलतो आणि समोर काय साक्ष राहते का? कोणी व्हॅल्यू देतं का? नाही. आणि एकदा जर तुमची ख्याती झाली की हा विश्वास ठेवण्याजोगा नाही, तुम्ही किती खरं बोललो तरी कोणी विश्वास नाही ठेवणार. एकदा जर समजलं की हा माणूस विश्वास ठेवण्याजोगा नाही, हा लबाड आहे, ही लबाड आहे, तर ते कधी कोणी पुसून टाकू शकत नाही. ती साक्ष कायमची गमावली जाते. इतकं सिरियस आहे. दुसरा धडा. पहिला धडा काय की आपण सर्व सहज गुंतवणाऱ्या पापात पडू शकतो. दुसरा धडा काय की देव पवित्र आहे आणि कृपाळू आहे. देव पवित्र पण आहे आणि कृपाळू पण आहे. आता हा पॉईंट नीट समजून घ्या. देवाने त्याची पवित्रता इथं कशी दाखवली? अभिमलेक राजाने ते केलं, त्याला वॉर्निंग दिली स्वप्नातून की जर तो तिला परत पाठवलं नाही तर तू संपला म्हणून समज, तुझा नाश होणार. तिथं देवाची पवित्रता दिसून. देव पापाकडे डोळे झाक करत नाही, मग तो कोणी असो. आणि देवाने त्या बायकांचे, अभिमलेकाची राणी आणि तिथल्या स्त्रियांचे गर्भाशय बंद केले, त्यांना मुलं होणे. पण अब्रामाने प्रार्थना केली त्यांना ते म्हणजे हे ऐका. जर समजा अभिमलेक राजाने साराला परत अब्रामाकडे पाठवली नसती तर काय झालं असतं? त्याला आणि त्याच्या घराण्याला आणि त्या सर्व स्त्रियांना त्याची शिक्षा, परिणाम भोगावे लागले असते. म्हणजे देव पवित्र आहे. इथं देवाची पवित्रता आपल्याला दिसून येते. होलीनेस ऑफ गॉड. 20व्या अध्यायाच्या 6 वचनात काय वाचतो आपण? देवाने त्याला स्वप्नात देऊन म्हटले की तू सात्विक मनाने हे केले हे मलाही ठाऊक आहे. कोणत्या मनाने? देव मन ओळखणारा देव आहे. तो राजाला म्हणतो मला माहिती आहे तुझं मन कसं आहे, तू चांगल्या मनाने केले, त्यांनी तुला फसवलं, म्हणून मी तुला स्पर्श करू दिला नाही, मी तुला आवरिले. देव पापापासून आपल्याला आवरू शकतो का? नाही. पण मी कंट्रोलच करू शकलो नाही. करू शकतो. जर तू म्हटलं असता, देवाला सांगितलं असतं की मी कंट्रोल, प्रभू मला याच्यावर विजय कर, करू शकतो. पण आपण म्हणत नाही. आपण लोकांना, परिस्थितीला दोष देतो. त्यांनी फोर्स केलं म्हणून मी घेतली, तिने मला तिकडं नेलं म्हणून मी तसं केलं, त्यांनी सांगितलं म्हणून मी असं बोललो. आपण जबाबदारी घेत नाही. पण आपण जर जबाबदारी घेतली आणि देवाला सांगितलं बोर्डेबाई, तर होऊ शकतं. पण सांगितलं पाहिजे. जो आपले दोष झाकतो त्याचा बरा होत नाही. जो कबूल करून सोडून देतो त्याच्यावर आहे. झाकून दाखवून असं की प्रेज द लॉर्ड ब्रदर सगळं चांगलं आहे, काहीच चांगलं नाही आहे. देवाला माहिती आहे, मला माहिती आहे. कबूल करून सोडून द्या. खोटं डुप्लिकेट राहू नका. छोट्या छोट्या पापांचे, चुकांचे भयंकर परिणाम होतात. त्याचा दुसऱ्यांना दुखवतो, दुसऱ्यांना त्याचे परिणाम होतात. ते आपल्या पुरतेच नसतात. तर देव कृपाळू आहे आणि देव पवित्र आहे आणि देव कृपाळू पण आहे. आता समजा दुसरी साईड या स्टोरीची, इकडं नाही का, आता मी संपवतो. समजा जर अभिमलेक राजाने साराशी त्या रात्री जर व्यभिचार केला असता, अगोदरच देवाने सांगितले की पुढच्या वर्षी तुला पुत्र होईल. आता ऐका, हे प्रगटीकरण नीट ऐका, नुसतं बघू नका, इकडं ऐका कसब्यांटी. की समजा जर राजाने व्यभिचार केला असता, तिला गर्भ राहिला असता आणि मग अब्रामाकडे गेली असते, तिला मुलगा झाला असता, तो मुलगा अब्रामाचा होता का अभिमलेकाचा? देवाचं वचन पूर्ण झालं असतं का? एक चुकीमुळं किती भयंकर परिणाम झाले असते. देवाचा जो प्लॅन होता की मी तुला पुत्र देईल, सारेला पुत्र होईल, तो डाव कसा सैतानाने ऑफ साईड ट्रॅकवरून हाणून पाडणार होता बघा. तुम्हाला मला कळत नाही, आपण काहीतरी करतो, पण तो डाव सैतानाचा देव जे पुढं आपल्या जीवनात करणार आहे तो हाणून पाडण्यासाठी असतो.
तुम्हाला तिथपर्यंत जाऊ नये, तुम्हाला ते मिळू नये म्हणून तुम्हाला असं साइडिंगला टाकलं असतो. आणि आपण कारण सांगतो नाही, पण ते असं झालं तसं झालं. आपण कबूल केलं पाहिजे की ते पाप होतं. प्रभू माझी क्षमा कर. तो पुत्र अब्रामाचा नसता, अभिमलेख राजाचा असतो. बघा, पण देवाने आवडलं. देवाला इंटरव्हीन करावं लागलं, हस्तक्षेप करावा लागला. किती वेळ देवाने तुमच्या जीवनात हस्तक्षेप केलेला आहे, तुम्हाला आवडलेला आहे. कारण आपल्याला भान नाही राहत अशा वेळेस आपण काय करतो. आपल्याला वाटतं बरोबर आहे, मग कधी कधी देवाला इंटरफिअर करून आवरावं लागतं, नाही का. फास्ट गाडी चालू नको, ॲक्सिडेंट होईल. ॲक्सिडेंट झाल्यावर मग अरे असं होतं. म्हणजे काय, देव वाचवतो. एखादी घटना घडते, देव वाचवतो म्हणजे आवरलं. पण सैतान नाश करून टाकणार होता, घेऊन जाणार होता. पण देवाने आवरलेले हे लक्षात घ्यायचं. परत तो मूर्खपणा करायचा नसतो, लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपण पाहतो की देव कृपाळू पण आहे, की देवाची कृपा अभिमलेख राजावर झाली. देवाने अब्रामाला त्याच्यासाठी प्रार्थना करायला लावली आणि त्याला बरं केलं. देव कार्य करतो माणसाच्या द्वारे, देवाच्या संदेश त्यांच्या देवाच्या लोकांच्या द्वारे. आज तुम्ही आणि मी जर देवाचे आहोत तर आपलं काम दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करणे, आपणच खोटं बोलून चुका करणं नाही. देवाची कृपा अभिमलेख राजावर, त्याच्या घराण्यावर झाली. देवाची कृपा अब्रामावर आणि सारावर झाली. देवाने अब्रामाला साराला सोडलं नाही की आता मी दुसरा अब्राम सारा निवडतो आणि त्यांच्यापासून एक राष्ट्र करीन, असं देव कधी म्हणत नाही. आता चूक केली ना, तुझं तारण कॅन्सल, तू आऊट, असं देव कधी म्हणत नाही. ही त्याची कृपा आहे. पण कृपा आहे म्हणून आपण काहीही करायचं असं नाही आहे. कारण काय, जेव्हा आपण अशा चुका करतो आपण सैतानाला चान्स देतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे. शेवटचं वचन हिब्रू लोकांपत्र 12वा अध्याय, हिब्रूज 12:1-2. आणि सर्वांनी हे वचन घ्या. हिब्रू लोकांपत्र 12वा अध्याय वचन 1 आणि 2. तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून, म्हणजे जे आपल्या पुढे अब्राम, इसाक, पूर्वज, जुन्या काळातले नव्या काळातले विश्वास ठेवून स्वर्गात गेलेले, तो म्हणतो आपण इतक्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व दडपण व सहज गुंतवणारे पाप टाकून, काय, दडपण व सहज गुंतवणारे पाप टाकून, मनात टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीरेने धावावे. सहज गुंतवणारे पाप नाही, पण तो माझा वीक पॉईंट आहे. लोकांना भुसक वाटतं सांगायचं, नाही सर्व ठीक आहे पण हा माझा वीक पॉईंट आहे. तो वीक पॉईंट घात करेल एक दिवशी. तो वीक पॉईंट तुम्हालाच नाही दुसऱ्यांना पण इजा करेल. शास्त्र सांगता की आपण सर्व दडपण व सहज गुंतवणारे पाप टाकून किंवा सोडून देऊन आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. धरून राहायचं नाही. वीक पॉईंट आहे, वीक पॉईंट आहे म्हणत बसायचं आणि लोकांना सांगत फिरायचं नाही. मी सगळं करतो पण माझा वीक पॉईंट आहे, मी दारू पितो किंवा मी व्यभिचार करतो किंवा माझा हा वीक पॉईंट आहे. त्याच्यावर विजयी व्हायचं. सैताने तिथं तुम्हाला अडवून ठेवलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. सैतानं तुला माझ्या कशावरच अधिकार नाही. पूर्ण मुक्त व्हायचं, मुक्त जीवन जगायचं. कुठं बांधलेलं राहायचं नाहीये, लबाड्या करून बांधलेलं राहायचं नाहीये. सैतानं तुला अधिकार नाहीये. आणि ऍक्च्युली शास्त्र सांगतं की सैतान हा लबाड आहे. म्हणजे जो लबाड्या करतो तो सैतानाचा एजंट होतो. सैतान त्याचा उपयोग करतो. अरे तो माझा आहे, माझा माणूस आहे, तिथं माझी आहे. लबाड्या करून 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 सैतान मानतो अरे तो तर आपलं काम चांगलं करू शकतो. मग तो त्याच्यात घुसतो, काही दुरात्मे पाठवतो आणि लबाडीचे आत्मे त्याचा ताबा घेतात आणि मग त्याला खरंच बोलता येतो. मिनिटानं लबाडी कर. खरं बोलला तरी कोणाला खरं होतं असं इम्प्रेशन. आणि म्हणून शास्त्र सांगतं की आपण सर्व दडपण व सहज गुंतवणारे पाप टाकून
चर्च गंमत नाही, देवाबरोबर चालणं गंमत नाही, पवित्र आत्म्याचे दानं गंमत नाही. लक्षात घ्या, आपण हसण्यावरून येतो, आपण लाईटली घेतो, आपण स्वतःला फसवतो. नाही का? देव पाहतोय, लोक पाहतात. वचन 2, आपण आपल्या विश्वासाचा, तर पहिली गोष्ट आपण ते पाप टाकून दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व परिपूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. लोकांकडे नाही, स्वतःकडे नाही. आपल्या विश्वासाचा उत्पादन करणारा, परिपूर्ण करणारा त्याच्याकडे पाहत असावे. त्याला काय वाटेल, तो ऐकतोय मी काय बोलतो, तो पाहतोय मी काय करतो, त्याच्यावर फोकस ठेवायचा. मग ह्या गोष्टीवर आपण विजय होऊन आपली धाव पूर्ण करू शकतो. परमेश्वर करो आणि तुम्हाला मला आपल्या सहज उंचावणाऱ्या पापावर विजय करो.